मित्रांनो, माझे नाव सुनन्या आहे आणि माझे वय 23 वर्ष आहे. मी दिसायला खूप सुंदर आणि तरुण आहे. माझे पती करण त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त 2 आठवड्यासाठी शहराबाहेर गेले होते आणि मी घरी पूर्णपणे एकटेच होते. मला सुरुवातीपासून रोमॅन्टिक चित्रपट पाहण्याचा खूप छंद होता. त्यामुळे वेळ मिळाला की मी टी व्ही किंवा मोबाईलवर एखादा चांगला चित्रपट बघायचो आणि तो पाहता पाहता घरातील कामेसुद्धा उरकायचे. करणला जाऊन 2च दिवस झाले होते. तेवढ्यात एका सकाळी त्याचा फोन आला. तो म्हणाला, "सुनैना, माझा एक खूप जवळचा मित्र आहे. त्याचे नाव उमेश आहे. तो काही व्यावसायिक कामानिमित्त पुढील 4 दिवस आपल्या शहरात येत आहे आणि तो आपल्या घरीच राहणार आहे. त्याची नीट काळजी घे. मला कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकायला मिळालेली कामा नये. त्याला जे काही हवे असेल त्याची व्यवस्था कर." मी त्यांना म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही जसे सांगाल तसे करेन." फोन ठेवून मी वळवळलेच होते. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडले तर समोर उमेश उभा होता. उमेश दिसायला खूप स्मार्ट आणि उंच आणि देखणा होता. त्याला पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहून मी इतकी क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. उमेश हसत आत आला आणि म्हणाला, "वहिनी, मला इथे फक्त 4 दिवस राहायचे आहे. माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही अशी आशा आहे." मी माझा संकोच दूर करत म्हणाले, "अरे नाही, असे का म्हणतोस? हे तुझेच खरं समज." उमेश फ्रेश होण्यासाठी गेला आणि मी लगेच स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला लागले. दिवसभर तो त्याच्या कामासाठी बाहेर होता, पण माझे मन मात्र वारंवार त्याच्याकडे जात होते. करणला बाहेर जाऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे या एकटेपणात उमेशची उपस्थिती माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होती. संध्याकाळी उमेश परत आला. मी पटकन रात्रीचे जेवण बनवले आणि आम्ही दोघे एकत्र जेवण केले. रात्री जवळ 12 वाजले होते. उमेश त्याच्या खोलीत झोपायला गेला आणि मी स्वयंपाकघरात आवरून माझ्या खोलीत आले. पण माझ्या डोळ्यातून उमेश उडत होती. उमेशची तो देखणा चेहरा सतत माझ्या मनात फिरत होता. अस्वस्थ होऊन मी खोलीत फेरफटका मारू लागले. तेवढ्यात मला खूप तहान लागली. पाणी प्यायला मी स्वयंपाकघराकडे गेले तेव्हा पाहिले की मध्यरात्रीसुद्धा उमेशच्या खोलीतील लाईट सुरू होती आणि दरवाजा थोडा उघडा होता. कुतूहलाने मी त्याच्या खोलीजवळ होते. पाहिले तर काय, तो मोबाईलवर मोठ्या आवाजात एक हॉलिवूड रोमॅन्टिक चित्रपट पाहत होता. मी त्याला हाक मारताच त्याने पटकन आवाज कमी केला आणि हसत म्हणाला, "अरे वहिनी, तुम्ही अजून जागा आहात?" मला हो, झोप येत नव्हती. पाणी प्यायला उठलो तर तुझ्या खोलीत लाईट दिसली. उमेश लगेच म्हणाला, "मला सुद्धा झोप येत नव्हती. आपण दोघे मिळून हॉलमधील मोठ्या टीव्हीवरचा चित्रपट पाहूया." एकट्याने पाहण्यात काय मजा आहे. माझ्या रोमॅन्टिक चित्रपटाच्या आवडीमुळे मी लगेच होकार दिला. उमेश टीव्हीवर चित्रपट लावला आणि आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. चित्रपट पुढे सरकत होता. वातावरण शांत होते आणि पडद्यावर भावनिक प्रसंग सुरू होते. त्यामुळे आमच्या एक वेगळीच जवळीक आणि ऊब निर्माण होत होती. तेवढ्यात उमेशने हळूच माझ्या कमरेवर हात ठेवला. त्याच्या स्पर्शाने माझ्या मनात अनेक भावना जाग्या झाल्या. मी थोड्या नारीचा आव आणत त्यांचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला. उमेश माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, "सुनैना वहिनी, कारण भैयाने स्वतःच सांगितले आहे की माझी नीट काळजी घ्या. खरं सांगायचं तर तुम्ही खूप सुंदर आहात आणि मला तुमच्याबद्दल विशेष आकर्षण वाटू लागले आहे. पण जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर तुम्ही आत्ताच इथून जाऊ शकता. मी तुमच्या कोणतीही जबाबदारी करणार नाही." त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षण विचार पडले. एका बाजूला माझ्या नात्याच्या मर्यादा होत्या आणि दुसऱ्या बाजूला एकटेपणा आणि उमेशबद्दल निर्माण झालेली ओढ. उमेश माझ्या निर्णयाची वाट पाहत होता. शेवटी मी फक्त हलकेसे हसले. त्या क्षणी आमच्यातील भावनिक जवळीक अधिक वाढली आणि आम्ही बरेच वेळ एकमेकांशी मनमोकळे गप्पा मारत बसलो. त्या 4 दिवसात आम्ही रोज नवीन चित्रपट पाहिले, एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर केल्या आणि काही सुंदर आठवणी निर्माण झाल्या. 4 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. उमेश परत जाताना म्हणाला की तो पुन्हा कधी भेटायला येईल. उमेश गेल्यानंतर मला जाणवले की भविष्यात कधीकधी असे वळण येतात जिथे माणूस आपल्या भावना, एकटेपणा आणि नात्यांचा अर्थ नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.